माजी मंत्री महादेव जानकर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक जाणीवेचा आदर्श उपक्रम बेघर निवारा केंद्र सांगली येथे फळ वाटप। समाजातील वंचित, वृद्ध, निराधार आणि बेघर नागरिकांच्या सेवेसाठी सामाजिक बांधिलकी जपत सांगली येथील गुरुसिद्ध फाउंडेशनतर्फे एक उल्लेखनीय आणि प्रेरणादायी उपक्रम राबवण्यात आला। राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सांगली येथील बेघर निवारा केंद्रात राहणाऱ्या गरजू नागरिकांना फळांचे वाटप करून हा वाढदिवस साजरा करण्यात आला। आजच्या दिखाऊ आणि वाढदिवस साजरे करण्याच्या पद्धतींपेक्षा पूर्णतः भिन्न असा हा उपक्रम ठरला। गुरुसिद्ध फाउंडेशनने केवळ औपचारिकता न ठेवता प्रत्यक्ष गरजूंपर्यंत पोहोचून त्यांच्याशी संवाद साधत त्यांची विचारपूस केली। यावेळी निवारा केंद्रातील नागरिकांना विविध प्रकारचे पौष्टिक फळे देण्यात आली, ज्यामुळे त्यांच्या आरोग्याला फायदा होईल। महादेव जानकर साहेब यांच्या विचारसरणीला अनुसरून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत मदत पोहोचविणं हाच खरा वाढदिवस आहे। त्यामुळे वाढदिवस हा केवळ शुभेच्छांचा विषय न राहता तो समाजहितासाठी वापरणं आवश्यक असल्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला। बेघर निवारा केंद्रातील लोकांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करत अशा प्रकारे कोणी आपली आठवण ठेवतं हीच आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे अशी भावना व्यक्त केली। सदर उपक्रमामुळे समाजात सकारात्मक संदेश पोहोचला असून अशा उपक्रमांची गरज आज अधिक आहे हे अधोरेखित झालं आहे। केवळ राजकीय किंवा वैयक्तिक कार्यक्रमांपुरता मर्यादित न राहता सामाजिक उत्तरदायित्व जपणं ही काळाची गरज असल्याचं मत अनेकांनी व्यक्त केलं। जिल्हा क्रीडा अधिकारी सुहास दादा होनमाने साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुसिद्ध फाउंडेशनने राबविलेला हा उपक्रम निश्चितच इतर सामाजिक संस्था आणि नागरिकांसाठी प्रेरणादायी ठरणारा असून अशा उपक्रमांची व्याप्ती भविष्यात अधिक वाढविण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला। यावेळी राहुल कांबळे, संदीप मोरे, अमोल मारनूर, मोहसेन शेख उपस्थित होते। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.